मित्रांनो, छंद असा उदरा असा गजा 4x4 कुशेगावच्या मैदानात दाखल झाला आणि गाडी आता पळताना आपल्याला दिसली सगळ्यांची। गाडी पळून गट पास केला बैलानं। गट पास करून आता बैल शांत सेमीसाठी फायनलला पात्र झालाय। सगळे आता थांबलेत। आपण गजेची एक अतिशय सुंदर अशी मुलाखत घेऊया आपण एक 2 मिनिटात। नाहीतर वादळ बरोबर जे पण कुठले मैदान असतील काय असतील एक चांगल्या प्रकारची मैदानात 100% फायनल राहणार गाडी असेल कुठली तर गजा 4x4। तर ह्याच्या पाठीमागे जर दादा सांगायचं झालं तर काय वैशिष्ट्य सांगशील? म्हणजे ही गाडी 100% सगळी मैदानात राहते, काय वैशिष्ट्य आहे? नाही, वादळ आणि गजाच्या गाडीला स्पीडच आहे। बर, आता मैदानात जर गेली वादळ आणि गजाची गाडी म्हणले तरी अंतरच। बर, अंतर म्हणजे पब्लिकच्या मनातली गाडी जोडी आहे ती हिंदकेसरी। आमच्या नवनवीन नामांकित बैलांच्या मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवत राहा। नंबर केला त्यांनी, म्हणजे आमच्या डोळ्याचं पारणं फेडलं। बर, आणि वादळ आणि गजा म्हणलं तर आमच्या मावळ तालुक्यात सुद्धा वादळ आणि गजा पाळणार म्हणलं तरी अशी आतुरता लागते की नाही का। वादळ आणि गजा म्हणजे नंबर गुलाल फिक्स आहे 100%। त्याच्या पाठीमागे एक स्पीडचं रहस्य वगैरे काय आहे त्याच्यात? काय असं स्पीडचं रहस्य म्हणलं तरी गाडीला गतीच आहे तेवढी। दोन्ही बैल, तो वादळ पण काही छोटा बैल नाही। बर, वादळ स्वतः हिंदकेसरी बैल झालाय तो पण। बर, आपला पण बैल चांगला पळतोय, तो पण बैल गतीच आहे, त्यामुळे काही विषयच नाही एवढा। साधारण किती वर्षापासून आपण बैल वगैरे आपल्याकडे आपण सांभाळ करतो त्याचं काय? आपल्याकडे दोन वर्ष झाले असं बैल आपल्याकडे। किती म्हणजे किती दाती वगैरे झाले का? आता बैल जुळलेला आहे, 6 दाती झालेला आहे। मग आता ज्यावेळी बैलाची आपण खरेदी केली ती खरेदी वगैरे आपली कुठे केली होती, कशा प्रकारे झाली होती? काय आपली खरेदी झाली होती छत्रपती संभाजीनगर मधून। बर, त्यावेळेस असेच बैल आमच्याकडे येऊन गेला होता आधी 2 ठिकाणी येऊन गेला। मग आपल्याला सुद्धा आवड होती आपल्याला फायनल समोर 1 नंबर मध्ये गाडी लावायचीच होती। त्यासाठी आपण बरेच बैल केले, लहान वासरापासून तर डायरेक्ट मोठ्या वासरापर्यंत, म्हणजे मोठ्या बैलापर्यंत तर आपण प्रयत्न केले। पण आपल्याला हा बैल सुद्धा म्हणजे असं काही डायरेक्ट येऊन आपल्याकडे पळायला नाही। आपण संघर्षाचा काळ पाहिलेला आहे। संघर्षाचे म्हणजे नाही का, वाईट काळातले हे सगळे साथीदार आहे। म्हणजे चांगल्या काळातले नाही, हे वाईट काळापासून तर चांगल्या काळापर्यंत आलेले सगळे साथीदार आहे। त्यामुळे सर्वांची मेहनत ती या बैलांनी करून दाखवलेली आहे। बर, आता तुम्ही संघर्षाच्या ह्याच्यात येऊन गेला, त्याच्या पद्धतीने मी एक तुम्हाला विचारतो की संघर्ष नक्की काय होता ह्याच्या पाठीमागं? अशा संघर्षात याने एवढं चांगलं नाव केलं। संघर्ष म्हणजे आमच्याकडे सेकंड काटा असायचा पहिला। सेकंड काट्याला आपला बैल थोडा वाकडा जात होता, म्हणजे गाडी सरळ जातच नव्हती। गाडीला भरपूर स्पीड असायचा। बर, ऐक रे, गाडीला स्पीड भरपूर, पण गाडी जरा तास चेंज करायची। मग आपल्याला कोण बैल पण देत नव्हतं त्यावेळेस। आपण पार 2, 3, 4 नंबर मधली बैल घेऊन पळालेलो, म्हणजे आपल्या बरोबर 1 नंबरचा बैल कधी पळालाच नाही। ऐक रे, 1 नंबरचा बैल कधी पळालाच नाही, पळाला तो 4 नंबरचा। पण आपण 4 नंबरचा बैल घेऊन 1 नंबर केला, त्यामुळे ते आपल्या संघर्षाचे होते। त्याचा काही विषय। आता जर बघायचं जर झालं का नाही तर गजाचा पडता काळ सांगायचं झालं तर काय सांगितलं तुम्ही? गजाचा पडता काळ कुठला होता? काय पडता काळ तोच की आम्हाला वाईट काळात कोणी बैल दिलेला नाही। की आम्ही बैलाने लय प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले की आपल्या बैलाला सुद्धा 1 नंबरचा बैल मिळाला पाहिजे, 1 नंबरचं झालं पाहिजे। प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की आपला बैल चांगल्या बैलातच पळायला पाहिजे। बरोबर, पण आपल्या बैलाला कोणी बैल दिला नाही। पण आता बैलाने एवढं नाव केलंय की बैलाला आता आपल्याला कुणाचा पैराच मागायला लागत नाही, आपल्याकडे चालून पैर येतात की आपल्या बैलाबरोबर। याच्या माध्यमातून सांगायचं आणि विचारायचा एक प्रश्न झाला तर काय की ज्यावेळी गजा आपला पळत होता आणि नंबरात नव्हता त्यावेळी अशी काही कुठला दृष्टिकोन झाला का त्यावेळी आपण बैलांना मागितलं त्यावेळी बैल दिला नाही, पण आज तेच माणसं असे बरेच ठिकाणी झालेले आहे की आपण ज्यांचे बैल मागितले त्यावेळेस आपल्याला बैल नाही दिलेले, असे बरेच ठिकाणी। पण आता तेच लोक आपल्याकडे बैल मागतात की एकदा नियोजन करा, एकदा नियोजन करा। त्याच्यासाठी एक संदेश ज्याचा झाला तर तुम्ही काय महाराष्ट्राला संदेश द्यायची म्हणजे त्या माणसांसाठी? संदेश म्हणजे आपण काय आवड मोठे बैलगाडा मालक झालेलं नाही, आपण पण लहानातून मोठे झाले। आपण असं कुणाला कमी नाही समजू शकत आणि कुणाला मोठे पण नाही समजू। जर आपल्याला एक लेवल दिली, एक लेवल समानता समजलं ऐक रे, त्यांना आपला बैल 100%। आपला बैल कधी 1 नंबर मध्ये पळाला नाही बैलांमध्ये, सगळ्या पहिला 2 नंबर 3 नंबर मध्ये। त्यामुळे आपल्याला म्हणजे कुणाला वाईट नाही चिंतायचं, जे काय आहे ते क्लिअरच आहे। आता तुम्ही ह्या दृष्टिकोनातून सांगितलं, त्या दृष्टिकोनातून एक दुसरा प्रश्न विचारतो की आज गजाचा पडता काळ होता त्यावेळी ते माणसाने मदत केली नाही, पण आज गजाने चांगलं नाव केलं महाराष्ट्रात। मग युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा एक सगळ्यांची इच्छा असेल त्या दृष्टिकोनातून जिंची बैल उजेडात आलेले नाहीत, तुमचा बैल जर गरिबीतून वर गेला असेल तर गरिबांच्या बैलांना तुम्ही बैल देऊन त्यांना पण उजेडात काढावं। आपण तेच करतोय की आता आपण कधी पण बघायचं आपला बैल कंटिन्यू 1 नंबरच्या बैलामध्ये पळत नाही। बर, की आपल्याला ज्यांनी बैल नाही दिला, आपल्या बैलांनी जो संघर्ष केलेला आहे त्यानं दुसऱ्यांच्या बैलाला नाही करावं लागा। तुमचा बैल चांगला पळतोय आणि त्या बैलाला आपण बैल नाही द्यायचं हे चुकीचं आहे। मग त्या बैला चांगला पळतोय आपला बैल देऊन त्याचं नाव जर वर होत असेल तर आपलं काय, आपल्या बैलामुळे जर एखाद्याचं नाव वर जात असेल तर आपल्याला कधी पण आनंदच आहे ना। आता त्या दृष्टिकोनातून जर आपण बघायचं झालं तर
आपल्याला जर एखाद्याच्या बैलाला जर गजाबरोबर पळताना जर बघायचं असेल तर काय तुम्ही साधारण त्याच्या पाठीमाग काय बघता तुम्ही त्यावेळी आपला बैल वगैरे त्याच्यावर पळताना? नाही बैलाचा पळ आता तुम्हाला तेच सांगितलं मगच बसून आपण काय बैलाचं काय बघितलं 4 नंबरच्या बैलाबरोबर पळलेलो आहे आपण. त्यामुळे असं काय नाही, जो आपल्या बरोबर पळतोय म्हणजे ज्याचा विचार आपल्यासोबत जुळतात त्याला आपण बैल दिलेला आहे. पण आताची कंडिशन अशी आहे थोडा बैल पळ पण थोडा सारखा पाहिजे, कारण आपल्या बैलाला गती आहे. त्यानुसार नाही का त्या लेवलचा बैल असेल तर आपण नियोजन लगेच करतो. मग तो कोणता का बैल जरी फायनल घेतलेला नसेल आणि घेतलेला असेल त्यात काही विषय नाही, म्हणजे आसन नसन बैलाला गती असेल तर आपला बैल 100% भेटणार. पडत्या काळात आपण ज्यावेळी वर आलो नाही, पडत्या काळातून वर येत असताना आपण साधारण काय अशी वायदे वगैरे कोणी मागितली, वायदे वगैरे त्यांना दिली, असं काय झालं काय कधी? वायदी पण मागितली आमच्याकडे भरपूर जणांनी आणि आम्ही दिली पण आहे. आमच्या बैलाला उजेडात आणण्यासाठी आम्ही तेवढं पण केले. पण आता आम्हाला काय वायदीची गरज नाही, कारण आमचं जे काय आहे ते आम्हाला सगळं क्लिअर. आज विषय काय झालाय की वायदी दिल्याशिवाय जी कुठली पण बारकी बैल असतील ती उजेडात येत नाहीत. ते तर आहेच. मग वायदी घेणं ही बरोबर आहे का वायदी घेणं चुकीचं? आता तुम्ही तर वायदी सगळ्यांना दिले त्याच्याशिवाय बैल तुमचा उजेडात आलेला नाही. मग ज्यांना वायदी घेऊन बैल जर उजेडात आणायचं असेल तर ते क्षेत्र परवडतंय का? काय आपलं एक मत काय आहे की आपण काय जास्त श्रीमंत नाही जास्त गरीब नाही, आपण एक मीडियम लेवलची माणसं. गरीबाचा बैल त्याच्याकडून वायदी घेऊन आपण पळायचं हे चुकीचं आहे. की त्याचा गरीबाचा बैल एखाद्या वेळेस जर का पळतोयच बैल पळतोयच मग त्याला बैल द्यायला आपल्या काय हरकत नाही. पळतोय तर गाडी राहणार असेल तर मग काय हरकत द्यायला. मग आता साधारण मला सांगा की एवढ्या वर्ष झालं किंवा गजा पळतोय मैदानात वगैरे दिसतोय, आजच्या मैदानात गजाकडून काय अपेक्षा वगैरे आहेत काय? आजच्या मैदानातून गुलाल, आता पेडगावला गुलाल झाला तसंच त्याप्रमाणे आम्हाला पुसेगावची पण अपेक्षा आहे. तरी आतापर्यंत किती वेळा गजा हिंद केसरी वगैरे झाला काय? आता 4 वेळा झालाय आतापर्यंत. म्हणजे आतापर्यंत 4 वेळा. तरी आजचा कुठल्या गटात वगैरे पळाला काय? आज 45 गटामध्ये पडला 7 नंबर तासावरती. आपला मुंबईचा सोन्या होता त्याबरोबर. गाडी अशी चांगली 2-3 छकड्यांनी अंतर टाकलेलं आहे. मग गजाकडून आता शेवटच्या अपेक्षा जर बघायला झाली तर आता शेवटच्या अपेक्षा कुठली राहिल्या गजाकडून? आता आम्हाला त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आमचा बैल पळाला नाही पळाला तरी आमच्यासाठी वाच. आणि अपेक्षा म्हणजे आज जर हिंद केसरी मैदानी आज गुलाल झाला तर सेवागिरी महाराजांच्या शरणी प्राप्त, बाकी काही नाही. आता दुसरा एक मुद्दा ह्याला अनुसरून वेगळा आहे की गजाचं जी स्पीड लागते त्या स्पीडच्या पाठीमागे कुठल्या गोष्टी असतील किंवा तुमची काही संकल्पना असेल, ती संकल्पना काय करताय की ज्यांची बैल पळत नाहीत त्यांच्यासाठी एक संदेशच्या माध्यमातून काय सांगशील तुम्ही? म्हणजे काय केलं पाहिजे जेणेकरून की गजासारखं स्पीड त्यांना पण लागलं पाहिजे? बैल आपला पहिल्यांदा ज्या वेळेस बैल आपण टाकतोय दुसऱ्या बैला बरोबर तो कोणता आपल्या बैलाच्या तोडीचा आहे का नाही हा पहिला बघितलं पाहिजे. की आपल्या दुसऱ्या बैलाला गती जास्त आहे ना आपला बैल थोडासा हे, मग त्या डायरेक्ट जर टॉपचं करायचं म्हणलं तर होऊ शकत नाही. म्हणजे हळूहळू स्टेप बाय स्टेप गेलं तर बैलाची गती 100% वाढू शकते. मग ह्याच्यात म्हणजे आता त्याचा काय व्यायाम वगैरे काय राहतोय, खाद्य खुराक वगैरे काय राहतोय तर गजाचा? व्यायाम वगैरे आपला रोज चालवणं असतं, पोहणे असते आधी मध्ये. खुराक आपल्या मामा मंडळी आहे ते सगळे खुराक बिराक सगळं ते पाहतात. मग आता साधारण आपण बैल तर त्यावेळी घेतला होता, म्हणून आता काय असं काय झालं का विक्रम मागणी वगैरे काय झालं काय? मागणी तर भरपूर आलेली आहे पण आपल्याला द्यायचं नाही. मग आपली काय घरची गाडी वगैरे काय कधी भविष्यात पळताना वगैरे दिसेल काय? घरची गाडी दिसेलच लवकरच, हाय प्रयत्न द्या आम्ही पण. म्हणजे वगैरे आपल्याकडे आहे का खरेदी वगैरे करून दुसरं काय दिसेल? नाही चाला विचार हाय, पाणीत सुद्धा आहे. बघू आता चाले जुळले, रक्कम जुळली, विचार जुळले तर नक्की खरेदी पडेल, लवकरच पडेल आणि लवकरच दिसेल. म्हणजे मित्रांनो घरची गाडी पाहताना लवकरच गजाची दिसेल. बैलगाडी माध्यमातून जेवढी पण युवा पिढी असेल त्यांना जर एक संदेश द्यायचा झाला तर काय संदेश देशील? लहान मुलांना तर सांगेन पहिलं शाळा शिका, पैसे कमवा, त्यानंतर या नादात द्या. कारण बैलगाडी क्षेत्र हे साधं सोपं नाहीये. कारण आताचे जर तुम्ही पाहिलं एवढ्या मैदानात सगळीकडे तर 80 ते 90% सगळी तरुण पिढी. तरुण पिढीने जर सगळ्यांनी जर का असा विचार केला की हे क्षेत्र पुढे चालवायचं, पण पुढे आपले आई बाप विचार सुद्धा घरचे विचार असते, सांसारिक विचार आहे ते सुद्धा सगळे विचार करून सगळे विचार केले पाहिजे, बस बाकी काय नाही. आणि जर का नाद करायचंच आहे त्यात काय नादा पुढे काय सगळंच बाद आहे, पण त्यामुळे पण नाद करायचं तर सगळ्या बाजूनी विचार करून सगळं केलं पाहिजे. काय झालंय की वैशिष्ट्यपूर्ण पैसे वगैरे असते त्याला खर्च वगैरे जास्त लागतोय किंवा या क्षेत्रात यासाठी होतोय, गरिबांच्यासाठी क्षेत्र राहिले काय तुम्हाला काय वाटतंय? गरिबांसाठी म्हणजे आता काय नादा पुढे मी तुम्हाला आता नादा पुढे सगळं बाद आहे. त्यामुळे पैशाचा विचार ज्यावेळेस बैल माणूस आणतो की आता 1200 गाड्या आहे, 1200 गाड्यामध्ये 12 गाड्या बसणार आहे जवळपास. म्हणजे राहिल्या किती? बऱ्याच गाड्या राहिल्या समजा 1100 1150 गाड्या राहिल्या समजा, पण 1150 गाड्या मालकांनी असा विचार केला बाबा आपली गाडी नाही बसली तर आपला एवढा खर्च होईल, एवढं हे होईल. तसं काय नाही, नादा पुढे सगळंच आवड आहे शेवटी एका दिवशी. आणि हिंद केसरी मैदानात जर गटपास झाली गाडी तरी आनंद आहे, वास हिंद केसरी झाल्यासारखे. बरोबर. एक दुसरा आणि शेवटचा प्रश्न मला विचारायचा होता की आज बैल संपूर्ण महाराष्ट्रात पळतोय, सगळ्यांची बैल पळते, ते आज प्रत्येकाची इच्छा असते की पुशेगावच्या मैदानात जर आपण आलो तर आपला पण बैल हिंद केसरी झाला पाहिजे. बरोबर. तर ज्याप्रमाणे आपला गजा पळतोय त्याप्रमाणे बाकीच्यांची पण बैल पळतील, पण जेवढी पण लहान माणसं असतील किंवा गरीब माणसं असतील
त्यांना बैल जर आपल्याला पायऱ्यासाठी जर द्यायचा असेल किंवा जर करायचं असेल तर त्यांना काय केलं पाहिजे की ज्यावेळी आपल्या गजाबरोबर पायरा होईल? नाही, बैलाचा पळ जर सारखा असेल तर आपला बैल 100% भेटणारच आहे. भेटणं म्हणजे आपण सुद्धा वाईट काळाचे साथीदार आहे. आपण काही डायरेक्ट अचानक आलो 50 लाखाची खरेदी केली आणि डायरेक्ट 1 नंबर केला असं काय नाही. आपण सुद्धा आम्हाला तर 6-7 महिने गुलाल नव्हता पहिल्यांदा, ज्यावेळेस आम्ही बैल इकडे आणला मैदानावरती 6-7 महिने गुलाल नव्हता. म्हणजे आपण सुद्धा वाईट काळाचेच साथीदार आहे. आपण काही डायरेक्ट 1 नंबर केलेला नाही. त्यामुळे आपल्या बैलासोबत जर का पळणारा तोडीचा बैल असेल तर आपला बैल 100% भेटणार, त्यात काही वाद. जर एखाद्याच्या बैलाला जर विक्रमी मागणी वगैरे जर झाली तर तिने बैल दिला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? आता हे जे वैयक्तिक ज्याचं मत आहे तेवढं आपण काय होतं, आता आपल्या बैलाला मागतात आपण नाही देत हे आपलं मत आहे. आता म्हणणारी 10-15 जण म्हणतील मागतात तर देऊन टाका, मागतात तर देऊन टाका, पण ज्याचं वैयक्तिक मत आहे त्यापुढे आपण काहीच बोलू शकत नाही. बरोबर. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आजच्या की गजा आज पळाला, एक चांगल्या प्रकारे गाडी जबरदस्त पळाल्या. आपण युट्यूबच्या माध्यमातून असतील, फॅन फॉलोइंग माणसं असतील त्यांच्या माध्यमातून आपण त्याला शुभेच्छा देऊया. आणि सिमी पण अशीच गाडी फारकानं काढून फायनलला गाडी राहू दे आणि जी दादांची इच्छा असेल ती पुसेगावच्या मैदानात एक पूर्ण होऊन दे.